जाऊ म्हणजे आपल्या सख्ख्या बहिणीची जणू सावलीच. जाऊ म्हणजे प्राणप्रिय सखी. पण याच सखीनं जर केसानं गळा कापला तर, विश्वासघात केला तर, अशाच अर्थाची डॉक्टर विजया वाड लिखित जास्वंदी या कथासंग्रहातील धाकटी जाऊ ही कथा आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशा वाटतात हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू. धाकटी जाऊ. अरविंद विंदाला घेऊन घरी आला तेव्हा मनोहर आणि उषाचे डोळे विस्फारले. ही कोण? हा प्रश्न डोळ्यात वाचता येण्याजोगा ठळक होता दोघांच्या. वहिनी, ही तुझी धाकटी जाऊ, विंदा अरविंद पाटणकर. आमच्या परवानगीशिवाय लग्न? विसरलास काय? उषाने तुझे किती केले आहे, आई असतानाही आणि नसतानाही, मनोहर म्हणाला. खरोखर दादा वहिनीचे उपकार डोंगरा एवढे होते. काय शिकली आहेस तू? उषाने विचारले. 12वी पास आहे. वय? 22. आई वडील? हयात नाहीत ते. म्हणजे मला टाकून 4 वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमेला जातो म्हणून गेले ते परतलेच नाही. उषाच्या पोटात तुटले, पण तिने तसे दिसू दिले नाही. आता कुठे राहतेस? एकटी असते मी. सन्मानानं जगते. काय करतेस सन्मानानं जगण्यासाठी? उलट तपासणी संपेना. वाढपीन आहे मी. वाढपीन? 12वीला मला 67% गुण होते हो, पण आई बाबा परतले नाहीत. मग जगायला हा पर्याय शेजारच्या मंगल कार्याच्या विसू भाऊंनी दिला. शिक्षण तुटले, पण जीवन तगले. एका वाढपी स्त्रीशी अरविंद या MCOM CA माणसाने लग्न करावे अशी कोणती बरे तातडी निर्माण झाली, तेही आम्हा दोघांना विचारात न घेता? मी सांगतो सगळं वहिनी, अरविंद म्हणाला. तू तिचं वकीलपत्र घेतलं आहेस का आरू? आता ते माझं सर्वस्व आहे वहिनी. विंदाचे डोळे अश्रूंनी भरले होते. बघता बघता ते गालांवरून छातीवर ओघळले. ए विंदा, प्लीज रडू नकोस. तुझे रडायचे दिवस संपले ग. आता फक्त सुख, आरूने म्हटलं. मग तो वहिनीकडे वळला. वहिनी, मी लग्नाच्या जेवणावळीत होतो. ही वाडप करीत होती. माझ्या शेजारच्या थाळीत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण गणवेशात असलेले जेवत होते. त्यांना बासुंदी वाढताना धक्का लागून बासुंदी त्यांच्या अंगावर सांडली. ते इतक्या जोरात ओरडले की अख्खी पंगत दचकली. एक प्रमुख वाढपी धावत आला आणि त्याने विंदाच्या श्रीमुखात भडकावली. विंदाचा गाल लाल झाला. मी मध्ये पडलो. मी म्हटलं, अहो ती किती रडते आहे पहा. तसा तो प्रमुख वाढपी म्हणाला, लई कड घेताय, बायको आहे का तुमची? ती गोरी मोरी. विंदा हुंदके देऊ लागली. मी दुर्दैवानं अख्खं बासुंदीचं पातेलं फरशीवर पडलं. हाहाकार नुसता. घ्या, तुमच्या बायकोनं नुकसानच नुकसान केलं, तो प्रमुख वाढपी म्हणाला. मी इरेस पडलो. भरून देतो मी सारं नुकसान, पण तिच्यावर हात टाकलेला मला नाही खपणार. मी कडक इशारा दिला. लगीन खरंच झालं दिसतंय की उडनछू प्रेमपात्र? त्याचा तो अधिकपणा मला कसा सहन व्हावा? मी पानावरून उठलो. आचवून तिला समोर शंकर मंदिरापाशी घेऊन गेलो. 2 हार विकत घेतले. मी शंकर बाप्पाच्या समोर आम्ही वचने घेतली. देवालाच 7 प्रदक्षिणा घातल्या. आता ती माझी आहे, सर्वस्वी आहे. वहिनी, आजपासून ही तुझी धाकटी जाऊ. नमस्कार करते वहिनी. ती एकदम खाली वाकली आणि अक्षरशः डोकं पायावर टेकवलं. नंतर तिनं आपल्या मोठ्या दिरांनाही तसाच नमस्कार केला, वाकून वाकून. मनोहर आणि उषाला तशाच जोडल्या हाताने ती म्हणाली, आजपासून हे जीवन या घरास मी समर्पित करीत आहे. मी आपणा दोघांची अवज्ञा कधीही करणार नाही. मी नुसती वाढपी नव्हे, उत्तम स्वयंपाकीन आहे. वहिनी, तुम्ही नोकरी करता खरं ना? यांनी सांगितलं मला येता येता. सगळं करता. पहाटे 4ला उठता, रात्री 11 पर्यंत काम करता. आता हे सारं बंद बरं वहिनी. माझ्यासाठी या घराची सारी ठेवरेव आता मी बघेन. तुम्ही ना राणीसारखं शानमध्ये जगायचं. नाही म्हटलं तरी वहिनी सुखावली. मनातलं कढण थोडं निवलं. रागाचं कवच सैलावलं.
मनोहर आणि उषाचा चिमणा किरण सारं बघत होता. म्हणजे ही काकाची काकू? त्याने विचारले. अरे येड्या, काकाची बायकू नी तुझी काकू, मोठ्याने बापाने समजावले तसा किरण बावरला. काकाची काकू नाही, माझी काकू. फ्रेंड्स? हो फ्रेंड्स, खरवसा इतके घट्ट फ्रेंड्स, ती हसून म्हणाली. नी तिनं फ्रेंडशिप शेकहँडही केला छोट्या किरणशी. किरण जामे जाम खुश हो, नवी कोरी मैत्रीण मिळाली होती. काकू, तुला काय काय येतं खेळता? आबाधोबी, चोर पोलीस, लपाछप्पी, सागरगोटे, छप्पा पाणी आणि क्रिकेट? ती तेवढी नाही बा येत. का ग? बॅट घ्यायला पैसे नव्हते बाळा. मी देईन माझी बॅट, शिकवीन तुला. अरे किरण, तिला घरात तरी येऊ दे. किरणच्या आईने किरणला थोपवले. मनोहर म्हणाला, उषा, तू औक्षण कर दोघांना. मनोहरनेही टोपी घातली. औक्षण साग्र संगीत झाले. आज आमच्या खोलीत झोपा तुम्ही, उषा म्हणाली. नको नको, आम्ही हॉलमध्ये झोपू. कृपा करून, तुमची गैरसोय नको, मला फार अपराधी वाटेल. ती हे सारं इतकं मनापासून बोलली की उषाची बोलतीच बंद झाली आणि मग तिच्या इच्छेप्रमाणे ती हॉलमध्येच नवऱ्यासोबत झोपली. 4 वाजता उषा उठली. नेहमीसारखी तर मनोहरने मिठीत कवळली. ती करणार आहे ना, बघू तरी. आणि मग घट्ट लिपलॉक. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 8 वाजता भाजी पोळीचे उषा आणि मनोहरचे डबे तयार होते. नाश्ता तयार होता. उपमा आणि घारगे, शिवाय गरमागरम चाय. अगं, तू तर हावरा एक्सप्रेसच निघालीस. कामाच्या बाबतीत तुम्हाला जेटलॅग येईल इतकी मी वेगवान आहे बरं वहिनी. त्याची झलक मिळाली हो जाऊबाई. दोघं ऑफिसला निघताना रिक्षात बसल्या बसल्या उषा म्हणाली. मनोहर, हात दे ना हातात. का ग? प्रश्न केला, पण हात हातात होता. किती वर्षांनी मला असा आयता नाश्ता आणि आयता डबा मिळालाय मनोहर. आय एम सो हॅप्पी, यू नो. येस, आय नो. काल माझ्या मनात फार स्वार्थी विचार आला होता. काय ग? हेच की अरविंदला सांगावं दुसरी जागा बघ बा, इथं नको. 1 BHK अडचण. मग आता ग? मन्या, आता फक्त आयता डबा. येस, दे टाळी. असं सुख घेऊन धाकटी जाऊ आली नी घरापेक्षाही घरची झाली. किरणची आणि तिची तर इतकी दोस्ती झाली होती की त्याला शाळेत ने-आण करणे, मुखी घास भरवणे, त्याला नाहू नाहू घालणे यासाठी फक्त काकू लागत होती. आता घराच्या भिंतीही ती पुसून लख्ख करी. घरातली सारी कामे इतकी बिनबोबाट करी की घरातले पुरुषही सैलावले, सुखावले होते. तिला मनोमन शुभेच्छा देत होते. दिवस महिने पळत होते. अशात मोठीच्या भाचीचे लग्न निघाले. भावाची मुलगी, मग जायलाच लागेल रजा काढून. वहिनी, निश्चिंत जा. पण किरणची परीक्षा आहे ग. मैं हूं ना, ती शाहरुख सारखी पोज घेऊन म्हणाली. उषाला इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलं की सांगता सोय नाही. उषानं गोदरेजचं कपाट उघडलं. तिजोरीला चाव्या लावल्या नी आतून ठेवणीतले दागिने काढले. चिंचपेटी, बोरमाळ, पाटल्या, बांगडी, दंडवाकी, नथ, बिंदी, हिऱ्याचे मंगळसूत्र नी पायी पैंजण. नटली, सजली. धाकट्या जावेस झक्कास फेशियल आदल्या रात्री करून दिलेलंच होतं. आज उजळला चेहरा मेकअप करून इतका सुंदर दिसत होता की तिनं धाकट्या जावेचे तोंड भरून कौतुक केलं. थँक्स हा शब्द अपुरा आहे ग, ती म्हणाली. या घरात तू आलीस नी दुधात साखर मिसळावी इतक्या सहज मिसळलीस. किरणची काकू न राहता काकू माय झालीस. विंदा, ही वहिनी तुझ्यावर जामे जाम खुश आहे. बोल, काय करू तुझ्यासाठी? वहिनी, हे घर माझ्यासाठी स्वर्ग आहे. तुम्ही, दादा, हे माझं सुख आहात. बोलता बोलता तिला भरून आलं. अगं, मग रडतेस का? वहिनी, काय गंमत आहे ना. दुःख, अपमान गिळत मी किती वर्ष रडले नी आता आनंदातही अश्रुपात. वहिनी, ही टिपणा आनंदाची आहेत. ती पटकन नमस्कारासाठी वाकली. वहिनीनं तिला जवळ घेतलं. तिचे आनंदाश्रू आपल्या रुमालानं टिपले. उगी उगी. वहिनी माय, खूप सुंदर दिसताय. मी दृष्ट काढू तुमची? अगं वेडी की काय,
दृष्ट मोठ्यांनी लहानांची काढायची असते, लहानांनी मोठ्यांची नव्हे. वहिनी, धाकुल्या जावेला संधी एक द्यावी, दृष्ट काढू द्यावी, कृपा दृष्टी व्हावी. पुरवावी अळी नकार न द्यावा, धाकुल्या जावेचा हट्ट पुरवावा. वहिनी चकित झाली. ते कवन ऐकून बेहद खुश झाली. तिने धाकट्या जावेकडून दृष्ट काढून घेतली नि आशीर्वादही दिला. सुखाची झुळूक तुझं आयुष्य नेहमी आनंदी करो. याहून अधिक मला काय हवं वहिनी? धाकटे, किरणला तुझ्या जीवावर सोडते ग, मला ठाऊक आहे ते. वहिनी माय लग्नाला निघून गेली. हिने किरणला नाहू घातले, नाश्ता भरवला, शाळेत परीक्षेला नेले. सारे काही सुरळीत पार पडले. परीक्षा असल्याने पालक वर्ग बाहेर बसला होता. ही देखील त्यांच्यात मिसळली. मजा आहे बाबा किरणच्या आईची. सगळं धाकट्या जावेवर सोपवून ही बिनधास्त. नाही हो, मीच सारं ओढवून घेते. मी न लहानपणापासून मायेची भुकेली आहे बघा. या घराने मजवर विश्वास टाकला, माया दिली, छाया दिली. या घराचे मोठे उपकार आहेत माझ्यावर. तिकडे किरणच्या आईला तिच्या मैत्रिणी म्हणत होत्या, यू आर म्हणजे लकीएस्ट ऑफ द लॉट ह, मैत्रिणी ग्रुपमध्ये. हो ग, धाकटी जाऊ मला पायघड्यांवरून चालवते. काही म्हणता काही काम नाही बघा. मी अक्षरशः आरामेश्वरी झाली. किरणच्या आईने लग्न विनाचिंता एन्जॉय केले. घरी आली, दागिने उतरवले. विंदाला म्हणाली, ठेवतेस का तिजोरीत? नको वहिनी, खूप किमती माल आहे. तुमच्या घराण्यातले सासू आजे सासू अशांचे दागिने. दादांनी तुम्हाला हौसेनं घातलेले, वेगळंच. हा खजिना अनमोल आहे. तुम्ही आपल्या हाताने ठेवा. ती चिंचपेटी, ती बोरमाळ आवडली का तुला? घालून बघ एकदा, मग ठेवते कपाटात. विंदाचा चेहरा आनंदाने मोहरला. फार मोठं मन आहे तुमचं वहिनी. मोठी फुलारली, म्हणाली, अगं नुसतं घालून बघ म्हणाले, त्यात काय मोठं मन? लोक अंगावरल्या सोन्या नाण्याला आपल्या कातडीपेक्षा जपतात वहिनी. घाल बघू सारे दागिने, घाल, मग आपण फोटो काढू तुझा. बघू दे आरूला, सजलेली बायको. धाकटी जाऊ सजली. चांगली काठा पदराची सिल्कची साडी नेसली होती, लग्नातली. नि वर हे दागिने, वा, झकास अगदी. तिनं खुश होऊन स्वतःभोवती गिरकी घेतली. अरविंद विंदाला म्हणाला, अर्थात एकांतात, तू न फार सुरेख दिसतेस. फोटो चल काढू आपण तुझे. वहिनी मायला ताप भरला नि घराचं वातावरणच बदललं. तरी सांगत होतो, नको जाऊ नको जाऊ. आता वातावरण कसलं, साथ किती जीव घेणी. दादा एकदम रडकुंडीला आला. टेस्ट पॉझिटिव्ह आली. तसा कोविडला घाबरला. इस्पितळात ठेवावी लागणार. तो हादरून गेला. दादा, मी रजा काढतो, वहिनीची सेवा करतो. ही घराकडे बघेल. तू चिंता करू नकोस, घाबरू तर मुळीच नकोस. वहिनी इस्पितळात उपचारासाठी दाखल झाली. धाकटी जाऊ घर सांभाळी, घरचे जेवण नेऊन देई. किरणची तर ती मायच झाली. आपण तुम्हाला चांगल्यात चांगल्या इस्पितळात आणलंय. अहो, इथून अमिताभजी बरे झाले. म्हणजे कोविड साऱ्यांचा जीव नाही घेत, बरे पण होतात पेशंट. धाकटी जाऊ धीर देई, मोठीला वारंवार भरून येई. मी गेले तर ग, तुम्ही जाणारच नाही तर? मी कोपिनेश्वरास सांगितलंय बरं वहिनी, माझेही आयुष्य वहिनीला लाभू दे. ती धाकल्या किरणची आई आहे, माझं काय? आगाना पिछा. मोठीचे डोळे इतके झरले की धाकटी जाऊ म्हणाली, रडू नका वहिनी, माझ्यासाठी आजवर कुणीच रडलं नाही. ती सारी कसर तुम्ही भरून काढली. बास आता, मी तृप्त झाले. वहिनी 19 दिवसांनी घरी आली तसे घराला आनंदाचे तोरण लागले. किरण नाचू लागला. दोघे भाऊ एकदाचे निर्धास्त झाले. नि धाकटी जाऊ, तिच्या हातांना सवड नव्हती जराही. मंगल कार्य असावे असे सारे घर तिने सजवले. एखाद्या बाळंतिणीची करतो तशी तिची ठेवरेव धाकटी जाऊ करीत राहिली. पंचक्रोशीत तिची वाहवा होत राहिली. ही मात्र मान तुकवून म्हणे, त्यात विशेष काय मी केलं? किती नम्र आहे, विनयशील आहे वहिनी तुमची धाकटी जाऊ. जरा मान अभिमान नाही. लोक वाहवा करीत राहिले. अन असा महिना संपला. धाकटी जाऊ प्रभात पेरीला जाई तेवढीच, बाकी घर एके घर नि घरकाम. पण एक दिवस 8 वाजले.
9 होत आले, पण धाकटी परतली नाही. मोठी म्हणाली, मी बघून येतो. अरविंद म्हणाला, पण धाकटी जाऊ बागेत आलीच नव्हती आज, असे वॉचमनने अरविंदला सांगितले. तो सटपटला. घरी गेला तर वहिनी रडून रडून लाले लाल. अरू, 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 नि हंबरडा. काय झालं? त्याला काहीच उलगडा होईना. मोठा भाऊ म्हणाला, ती पळाली अरू. आपले तिजोरीतले सगळे पैसे नि सगळे हिचे दागिने घेऊन रे. तिजोरी रिकामी आहे. अरविंदला वाटले आपल्याला भोवळ येईल. पोलीस कंप्लेंट करूया, तो कसाबसा म्हणाला. त्याने काय होईल भाऊजी? अब्रूचे धिंडवडे. मोठी म्हणाली, घर मुके मुके. शेजारी पाजारी विचारतात, धाकटी जाऊ कुठं आहे वहिनी? ती नर्मदा परिक्रमेला गेलीये. उत्तर मिळते. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.